ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने काम केलं, ज्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले, सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर देखील निवडणूक आयोग काय आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत नाही आहेत आणि आजही निवडणूक आयोग हे राजकीय पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करते असं चित्र आम्हाला दिसलंय आणि म्हणून आपल्याला आज इथे बोलवलंय. मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ज्याच्यामध्ये मतदारांची नोंदणी करण्यासाठी निवडणूक आयोग वारंवार अपील करत असतं की जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी केली पाहिजे आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये जाऊन लोकांना भेटून त्यांना मदत करून त्यांना प्रवृत्त केलं की आपण नोंदणी करावी आणि ही निवडणुकीचा पहिला रोल डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झाला. यामध्ये जी शिवसेनेने नोंदणी केली होती त्या नोंदणीमध्ये बरीचशी नावं आमची आली, काही आली नाहीत, परंतु जी नावं गाळली गेली त्याची आम्ही कारणं विचारली, ती कारणं देखील आम्हाला सांगितली गेली. परंतु आत्ता जो सप्लिमेंटरी रोल जो खरा खूप अगोदर यायला पाहिजे होता, हा सप्लिमेंटरी रोल आत्ता 4 दिवसापूर्वी प्रसिद्ध झाला आहे आणि ह्या सप्लिमेंटरी रोलमध्ये आम्ही जी हजारोने नावं नोंदवली होती, नाव नोंदवताना तो फॉर्म भरल्याच्या नंतर आमचा फॉर्म चेक केला जातो आणि चेक करून नंतर आम्हाला ती स्लिप दिली जाते. याचा अर्थ असा आहे की मी फॉर्म भरला आहे आणि माझा फॉर्म ओके झाला तरच मला ती स्लिप मिळते. माझे फॉर्म ज्या वेळेला काही कारणास्तव नाकारले जातात त्यावेळेला आम्हाला तिथेच ते परत दिले जातात की याच्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट नाही आहे, ग्रॅज्युएशनच्या सर्टिफिकेटचं आणि फॉर्मवरचं नाव जुळत नाही आहे, आधार कार्ड जुळत नाही आहे, किंवा हा इनकम्प्लीट फॉर्म आहे, याचा आधार कार्डचा ॲड्रेस बाहेरचा आहे, अशी फॉर्म नाकारण्याची जी काही कारणं आहे ती तिथेच सांगितली जातात. परंतु आत्ता जो रोल बघितला, जो आत्ता 40,000चा रोल आला, याच्यामध्ये आमच्या पक्षाची नावं ही ठरवून बाद केलेली आहेत असं चित्र आम्हाला दिसतंय. म्हणजे ही सगळी ज्या चिठ्ठ्या आता आपल्यासमोर ज्या दिसत आहेत ह्या तर फक्त मी प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर ठेवल्या आहेत, परंतु आमच्याकडे ऑफिसमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात चिठ्ठ्या आहेत, स्लिप्स आहेत, ज्याच्यामध्ये रिसिप्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये आमचा फॉर्म तुमच्याकडे गेलेल्याची ही ॲक्नॉलेजमेंट आहे. ऑनलाईन ज्यांनी आमच्या लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ह्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये देखील तुम्ही जर चुकीचा फॉर्म भरलेला असेल, एलिजिबल नसेल तर तो एक्सेप्टच होत नाही, लोडच होत नाही. माझ्या स्वतःच्या मुलीचं नाव देखील रिजेक्ट झालेलं आहे. अशी माझ्या घरामध्ये जी केलेले आहेत यांची रिजेक्ट झालेली आहेत, अपलोड झालेली आहेत, त्याची ॲक्नॉलेजमेंट आलेली आहे आणि कुठलंही कारण न देता मोठ्या प्रमाणात शिवसेनेने नोंदवलेल्या नावं कट झालेली आहेत आणि भारतीय जनता पक्षाने जी नोंदवलेली नावं आहेत ती सगळीच्या सगळी आलेली आहेत असा आमचा आरोप आहे. आणि म्हणून आज आपल्यासमोर हा घोळ आपल्यासमोर आणण्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो. चोकलिंगम साहेबांना आम्ही 2 दिवस फोन करतोय, आमचा फोनच ते घेत नव्हते आणि आज आम्ही येतोय म्हटल्यावरती कदाचित ते आज चेन्नईला गेले असतील असं आम्हाला वाटतंय. पण त्यांचे जे अधिकारी होते तिथे, सुदैवाने तिकडे कुलकर्णी नावाचे अधिकारी होते जे जॉईंट CEO आहेत इलेक्शन कमिशनचे आणि कलेक्टर साहेब देखील होते. आम्ही त्यांच्यासमोर ह्या सगळ्या बाजू मांडल्या की माझा जर अर्ज तुम्ही नाकारत असाल तर मला अर्ज का नाकारला आहे याचं कारण कळलं पाहिजे. हे कारण आता राहिलेत फक्त 5-6 दिवस. तुम्ही देणार कधी, चेक कधी करणार आणि आम्हाला सांगणार कधी. आणि ज्यांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत, ज्यांच्या तुम्ही आम्हाला एक्नॉलेजमेंट दिलेले आहेत तपासून, ह्या सगळ्यांना मतदान करायला मिळालं पाहिजे कारण त्यांचे फॉर्म तुम्ही एक्सेप्ट केलेले आहेत. अशी मागणी आमची त्यांच्यासमोर केलेली आहे. पण
मला माहीत नाही की ते काय करतील, पण ठरवून बाद केलेले एवढं नक्की दिसतंय की जी नावं त्यांना माहिती आहेत की शिवसेनेच्या वतीने आलेली आहेत, कारण आमचे कार्यकर्ते 5-5, 10-10 फॉर्म पाठवत होते, ते त्यांनी तशी परमिशन दिली होती, ही सगळी नावं त्यांनी बाद केलेली आहेत. त्याचबरोबर एका घरामध्ये नवरा बायको यांना एकाला मतदान पूर्वेला, एकाला मतदान पश्चिमेला, ज्यांचे ॲड्रेस एकच आहेत, घरामध्ये एकच आहेत, नवरा बायको आहेत, रेकॉर्डवरती आहे, तरी देखील अशा प्रकारचा मोठा घोळ, अशी कित्येक नावं आज आम्ही त्यांना दिली की बांद्र्याच्या माणसाचं नाव हे मुलुंडला आलंय. आता कोण बांद्र्याचा राहणारा माणूस मुलुंडला मतदानाला जाईल? काही लोकांची नावं विक्रोळीमध्ये आली आहेत, काही लोकांची नावं वेगवेगळ्या सेंटरला गेली आहेत, अशी देखील मोठ्या प्रमाणात नावं ही टाकली गेली आहेत. आता ही ठरवून टाकली आहेत का हा प्रोसिजरल लॅप्स आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे, दोषी लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारे आपण बघताय की उत्तर पश्चिममध्ये काय झालं, कोणावरही कारवाई नाही आहे, प्रोसिजरल लॅप्स आहेत. आणि आमचं एकच मागणं इलेक्शन कमिशनकडे आहे की प्रोसिजरल लॅप्स करू नका. तुम्ही ज्यांची ही चुका झालेल्या आहेत, ज्यांनी ही नावं गाळलेली आहेत, आम्हाला कळलं पाहिजे की नावं का गाळली गेली आहेत ती, आणि त्याचं गाळण्याचं कारण आम्हाला कळलं पाहिजे. हे जे मतदानाला जे लोक जात आहेत, ह्यांना वेगवेगळ्या सेंटर्सला पाठवलेले आहेत. आम्ही पत्र दिलेत, आमच्या आमदारांनी, विलास पोतनीसांनी पत्र दिलेली आहेत. जे मतदान केंद्रामध्ये पावसाळ्यात ही निवडणूक आहे, मागच्या वेळेला गुडघाभर पाणी होतं, जिकडे त्या चिखलामध्ये कोणी मतदार गेले नाहीत, हे मतदान केंद्र आम्ही बदलून मागितलेली आहेत. ती मतदान केंद्र देखील बदलून दिलेली नाही आहेत. म्हणजे आमदारांच्या पत्राला दखल घ्यायची नाही, उमेदवाराने दिलेल्या पत्राची दखल घ्यायची नाही. म्हणजे एकतर्फी असं ठरलेलं दिसतंय की त्याच्यामध्ये काही कोणाचं ऐकायचं नाही. जे प्रशासनाला योग्य वाटेल किंवा जे सत्ताधारी पक्षांकडनं त्यांना सूचना येत आहेत, अशा प्रकारचं काम चाललेलं आहे. आणि उत्तर पश्चिमसारखं होऊ नये, निवडणूक यंत्रणेने पारदर्शकपणे काम करावं, कुठलाही पक्षपात करू नये, म्हणून आपल्यासमोर आम्ही आलेलो आहे की त्यांचा हा भोंगळ कारभार आहे. म्हणून आज आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. खासदार अनिल देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जाऊन त्यांना भेटलो आणि आमची बाजू त्यांच्याकडे मांडली आहे. जे मतदार आहेत त्यांना इलेक्शन ड्युटी लावलेली आहे. याच्यात काही सगळे ग्रॅज्युएट्स काही मतदार नाही आहेत, परंतु जेवढे नेमके त्यांना माहिती आहेत की शिवसेनेला मतदान करणार आहेत, अशा लोकांना बरोबर इलेक्शन ड्युटी लावली आहे आणि पोस्टलची कुठली तरतूद नाही आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की जे कोण आहेत मतदार, किती संख्या असेल त्यांची, जे मतदार आहेत त्यांना कशाला ड्युटी लावताय? त्याच्या व्यतिरिक्त असंख्य मतदार असे आहेत की जे ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना तुम्ही ही ड्युटी लावू शकता, परंतु जाणून बुजून त्यांना ड्युटी लावायची, अशा लोकांना मतदानापासून प्रवृत्त करायचं. आमचे इलेक्शन एजंट आहेत ज्यांनी आत्तापर्यंत 4 ते 5 वेळा या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मतदान केलेलं आहे, आणि जे डिप्लोमा होल्डर आहेत, एलिजिबल टू वोट म्हणून जो क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये ते बसत आहेत, त्यांचा फॉर्म देखील रिजेक्ट केला गेला. आता असं जर रिजेक्शन व्हायला लागलं, चीफ इलेक्शन एजंट जे वर्षानुवर्ष मतदान करतायत, जे वर्षानुवर्ष हे कायदे सगळे जाणतात, अशा लोकांचे पण फॉर्म रिजेक्ट केले गेलेले आहेत. त्यामुळे आमची आपल्या माध्यमातून देशाच्या चीफ इलेक्शन कमिशनला ही विनंती आहे की महाराष्ट्र थोडं लक्ष द्या.